नमस्कार विद्यार्थी मित्र हो, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं आज या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करीत आहे. उपग्रह संदेशवहन यंत्रामध्ये, उपग्रह संदेशवहन तंत्रज्ञानामध्ये किंवा कम्युनिकेशन्स मध्ये एल बँड, एस बँड, एक्स बँड, केयू बँड, के बँड यांचा वापर करण्यात येतो. या व्हिडिओच्या माध्यमातून हे बँड कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये येतात आणि या बँडचा वापर कुठल्या कुठल्या कम्युनिकेशन मध्ये करण्यात येतो हे पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण हे उपग्रह तंत्रज्ञान पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पृथ्वीपासून एक 36,000 किलोमीटर उंचीवर असणारे हे आपल्याला जिओ स्टेशनरी उपग्रह दिसून येतात. ज्या ठिकाणाहून आपण म्हणूया की संदेश पाठवला जातो, ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात पाठवला जातो ते यंत्राला आपण ट्रान्समीटर असं म्हटलं जातं आणि ज्या फ्रिक्वेन्सीने पाठवतो त्या फ्रिक्वेन्सीला आपण अपलिंक असं म्हटलं जातं. या उपग्रहामध्ये एक जे काही मशीन असतं ना, त्या मशीनला आपण ट्रान्सपॉन्डर असं म्हटलं जातं. या ट्रान्सपॉन्डरची खासियत काय, तर हा पृथ्वीवरील ग्राउंड स्टेशन कडून जे काही त्याला कम्युनिकेशन रिसीव्ह होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स मध्ये, त्यामध्ये ते कम्युनिकेशन त्याचा स्वीकार करणं आणि त्याला स्वीकार केल्यानंतर डाऊनलिंक करणं आणि डाऊनलिंक कुठे केलं जातं तर अर्थवरील वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिओग्राफिकल आपण म्हणूया की एरियामध्ये जे काही आपल्याला परत ग्राउंड स्टेशन दिसून येतात, ज्याला आपण रिसिव्हर असं म्हटलं जातं, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या साह्याने डाऊनलिंक करणं. तर हाच आपण या ठिकाणी ट्रान्सपॉन्डर जो काही पाहिला की कम्युनिकेशन्स मध्ये संदेशवहनाच्या कामासाठी आपल्याला हे ट्रान्सपॉन्डर खूप महत्वाचे असतात. ट्रान्सपॉन्डर काय करतात तर विशिष्ट फ्रिक्वेन्सी या पृथ्वीकडून येणाऱ्या संदेशाचं ते अपलिंक करण्याचं काम करतात. अपलिंक केल्यानंतर ते ग्रहण करतात आणि पुन्हा हे ट्रान्सपॉन्डर त्या संदेशाचे विशिष्ट अशा वारंवारतेत, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं, डाऊनलिंक करतात. त्याला आपण डाऊनलिंक फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. आता आपला लक्ष या ट्रान्सपॉन्डरकडे आहे. या ट्रान्सपॉन्डरला जे काही दुसरं नाव दिलं जातं ना, आपण त्याला चॅनल असं देखील समजलं जातं. आता पूर्वीच्या काळी आपल्याला जे काही ट्रान्सपॉन्डर आपल्याला वापर करण्यात येत होते तर ते साधारणपणे अॅनालॉग संदेश असताना एका ट्रान्सपॉन्डर मध्ये, म्हणजे सॅटेलाइट मध्ये जो काही ट्रान्सपॉन्डर आहे अपलिंक फ्रिक्वेन्सीचं ग्रहण करतो, त्याचबरोबर विशिष्ट फ्रिक्वेन्सीचं तो डाऊनलिंक करतो. अॅनालॉग सिग्नलच्या काळामध्ये एका ट्रान्सपॉन्डर एकच चॅनल असायचा, परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या ट्रान्सपॉन्डर मध्ये अनेक चॅनल दिसतात. साधारणपणे 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी टीव्हीला अगदी आपल्याला मोजकी चॅनल असायची. आज ज्या काही आपल्याला हजारो चॅनल दिसून येतात ना, त्याचा आपण असं म्हणूया की इनडायरेक्ट जे काही आपल्याला त्याच्या मागील जी काही पार्श्वभूमी आहे ती या ट्रान्सपॉन्डर मध्ये होते. कारण ट्रान्सपॉन्डर मध्ये सध्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक चॅनल दिसून येतात. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, पृथ्वीवरील अर्थ स्टेशन कडून जे काही आपण विशिष्ट फ्रिक्वेन्सीचे, विशिष्ट वारंवारतेमध्ये जो काही ब्रॉडकास्टिंग केलं जातं, जो काही मेसेज किंवा डेटा जो काही पाठवला जातो, तो डेटा पाठवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये, ज्याला आपण विद्युत चुंबकीय पारण असं म्हटलं जातं, ज्यामध्ये वेगवेगळे आहेत. यामध्ये गॅमा रेज आहे, एक्स रेज आहे, युव्ही रेज आहे, इन्फ्रारेड आहेत, मायक्रोवेव्ह आहेत, रेडिओ वेव्ह आहेत. तर यातील कुठल्या स्पेक्ट्रमचा, कुठल्या पारणाचा वापर केला जातो तर तो मायक्रोवेव्हच्या पारणाचा वापर केला जातो. आणि हे मायक्रोवेव्ह कुठे येतात, जर आपण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर पाहिली तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी गॅमा, एक्स रे विजिबल दिसून येतात आणि हा या ठिकाणी आपल्याला मायक्रोवेव्ह दिसून येतो. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याची वेव्हलेंथ किती आहे, आपण फ्रिक्वेन्सीकडे जरूर जाऊया. परंतु याची जर मायक्रोवेव्ह जी आपण स्पेक्ट्रम मध्ये जर फ्रिक्वेन्सी जर पाहिली तर आपल्याला या ठिकाणी त्याची तरंग लांबी, वेव्हलेंथ जी काही दिसून येते ती 0.1 ते 10 सेंटीमीटर या दरम्यान दिसून येते. आणि फ्रिक्वेन्सीच्या हिशोबाने जर आपण मायक्रोवेव्हचं जर
क्लासिफिकेशन जर करण्याचा प्रयत्न केला तर साधारणपणे आपल्याला जो काही आज आपल्या व्हिडिओचा मेन उद्देश जो काही आहे की सॅटेलाइट कम्युनिकेशन्स मध्ये आपल्याला कुठे चॅनल दिसून येतात, कुठे बँड दिसून येतात, तर हे बँड आपल्याला या मायक्रोवेव्ह मधून दिसून येतात, ज्याला आपण एल बँड, एस बँड, सी बँड, एक्स बँड, केयू बँड, के बँड, केओ बँड असं म्हटलं जातं. आणि नंतरच्या काळामध्ये फ्युचर्स मध्ये आपल्याला क्यू बँड, यू बँड, बी बँड, ई बँड, डब्ल्यू, एफ, डी बँड हे देखील दिसणार आहे. आता आपलं लक्ष जात आहे एक पॉइंट या ठिकाणी आपल्याला क्लिअरली माहित झाला. या ठिकाणी पृथ्वीवरील अर्थ स्टेशन कडून जे काही ट्रान्समीटरद्वारे ट्रान्समिशन केलं जाणार आहे तर ते ट्रान्समिशन आपल्याला मायक्रोवेव्ह मधील वेगवेगळे जे काही स्पेक्ट्रम्स आहे, बँड आहे, याद्वारे केले जाणार आहे. आता या बँडचं क्लासिफिकेशन कसं केलं हे जर पाहायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी परत महत्वाच्या असतील. दुसरी एक गोष्ट, मायक्रोवेव्हचं आपण ज्यावेळेस पाहिलं तर कम्पॅरेटिव्हली रेडिओ वेव्ह पेक्षा याची जी काही फ्रिक्वेन्सी जी काही दिसून येते, आपल्याला जी काही वारंवारता दिसून येते ना ती अधिक असते. आणि वारंवारता जर अधिक जर असेल ना तर मायक्रोवेव्ह डेफिनेटली जो काही पाऊस आहे, बर्फ आहे, रंग किंवा आपण म्हणूया की ढंग, धूर जो काही आहे, ढग वगैरे जे काही आहे त्यांच्यामधून ते इझिली प्रवास करू शकतात. त्याचं रिझन काय तर यांची आपल्याला फ्रिक्वेन्सी ही रेडिओ वेव्ह पेक्षा जास्त दिसून येते, जेणेकरून त्यांच्यामधील ऊर्जा देखील आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. हा पॉइंट आपण या ठिकाणी महत्वाचा धरतो. दुसरी एक गोष्ट, जी काही अर्थ स्टेशनवरून आपण ट्रान्समिशन करताना ज्या स्वरूपामध्ये डाटा पाठवला जातो तो पहिला सॅटेलाइट मध्ये ट्रान्सपॉन्डर कडे जातो आणि ट्रान्सपॉन्डर कडून तो विविध ठिकाणी वितरित करण्यात येतो. तर हा डेटा पाठवण्यासाठी, डेटा परत अपलिंक करण्यासाठी, डाऊनलिंक करण्यासाठी मायक्रोवेव्ह मधील जो काही विविध भाग आपण मेन्शन केले, बँड जो काही कन्सेप्ट आहे तो मायक्रोवेव्ह मध्ये आहे आणि बॅक्रोमेट मधील जे काही विविध भाग आहे त्याला आपण बँड असं नाव दिलेलं आहे. तर हा बँड कन्सेप्ट जे काही आपण एल मेन्शन केलं, एस मेन्शन केलं, जे काही आपण एक्स मेन्शन केलं, तर हा जो काही कन्सेप्ट जो काही स्वीकारलेला आहे या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर या अमेरिकेमधील संस्थेने यांना ही जगन्मान्य, आपण म्हणूया की सर्वांना मान्य असणारी बँडची आपल्याला नावं देताना दिसून येतात. परत जर आपण पॉइंट केला तर पृथ्वीवरील अर्थ स्टेशन कडून जो काही डेटा पाठवला जातो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स मधील मायक्रोवेव्ह या प्राणाद्वारे पाठवला जातो, या स्पेक्ट्रमद्वारे पाठवला जातो. आणि हा पाठवत असताना मायक्रोवेव्ह मधील ज्या सेक्शनचा वापर करण्यात येतो त्या सेक्शनला आपण बँड असं म्हटलं जातं. आणि बँडला जी काही आपल्याला नावं दिलेली दिसून येतात, एल बँड, एस बँड, सी बँड, एक्स बँड, के बँड, केयू बँड, याच पद्धतीनं के बँड, हे जे काही आपल्याला दिसून येतं ही नावं ही जी काही इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर या संस्थेने आपल्याला नावं दिलेली दिसून येतात. अजून आता आपण बँडकडे जात असताना या बँड मध्ये फ्रिक्वेन्सीच्या आधारे कसा फरक पडतो हा आपला पॉइंट आहे. आपण या ठिकाणी आपल्याला दोन्ही रेडिओ वेव्ह आणि मायक्रोवेव्ह दिसून येतात. मागची जर डायग्राम जर आठवली ना तुम्हाला लगेच दिसून येईल की साधारणपणे रेडिओ वेव्हची आपल्याला जी काही वेव्हलेंथ दिसून येते ही कम्पॅरेटिव्हली मायक्रोवेव्ह पेक्षा आपल्याला वेव्हलेंथ आपण जर फॅक्टर जर कन्सिडर केला तर जास्त दिसून येते. परंतु जर फ्रिक्वेन्सी जर घेतली ना तर मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी आपल्या रेडिओ वेव्ह पेक्षा कमी दिसून येते. अजून एक महत्वाचा पॉइंट, ज्यावेळेस रेडिओ वेव्ह आणि मायक्रोवेव्हचं कम्पॅरिझन केलं जातं ना तर कम्पॅरिझन करताना असा कुठलाही फॅक्टर आपण केवळ फ्रिक्वेन्सीच्या आधारे त्याचं आपण म्हणूया की क्लासिफिकेशन करू शकत नाही. पण साधारणपणे 1 गिगाहर्ट्ज पासून जे काही 13 गिगाहर्ट्ज जो काही आहे यामधील जो काही स्पेक्ट्रम जो काही आपल्याला दिसून येतो या ठिकाणचं जे काही आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, विद्युत चुंबकीय लहरीज आहेत त्यांना आपण मायक्रोवेव्ह असं म्हटलं जातं. आता या मायक्रोवेव्हचं जे काही इंटरनॅशनल जे काही युनियन आहे, टेलिकम्युनिकेशन युनियन, ही जी काही युनोच्या अंतर्गत काम करते ना तर या इंटरनॅशनल युनियननी देखील या संपूर्ण स्पेक्ट्रमचं वेगवेगळ्या नावाखाली फ्रिक्वेन्सीच्या आधारे, वेव्हलेंथच्या आधारे आपल्याला क्लासिफिकेशन केलेलं दिसतं. बारकाईनं पाहूया या ठिकाणी त्यांनी कसं क्लासिफिकेशन केलेलं आहे.
तर आपण ज्या पद्धतीनं इकडून गेल्यानंतर म्हणजे इन्फ्रारेड कडून गेल्यानंतर मायक्रोवेव्ह कडे आपल्याला ही फ्रिक्वेन्सी बारकाईने जर पाहिली तर हळूहळू कमी होताना जाऊन दिसत. तसंच याला एक्सट्रीमली आपण हाय फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, या ठिकाणी आपण सुपर हाय फ्रिक्वेन्सी म्हणतो, याला आपण अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. आणि आता मी तुम्हाला मायक्रोवेव्ह कुठून म्हटलेलं आहे तर साधारणपणे 1 गिगाहर्ट्झ ते 300 गिगाहर्ट्झ यामधील जो काही स्पेक्ट्रम्स आहे त्याला आपण नाव काय देतो, मायक्रोवेव्ह नाव देतो. आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या नुसार हे जे काही त्यांनी क्लासिफिकेशन आपल्याला केलेलं दिसतंय एक्स्ट्रमचं, त्यानुसार आपली मायक्रोवेव्ह कुठे येते याचा जर बारकाईने जर विचार केला तर आपलं मायक्रोवेव्हचा सेक्शन्स हा अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी, सुपर हाय फ्रिक्वेन्सी तर एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी या दरम्यान आपल्याला दिसून येतो. कारण या ठिकाणी जो काही अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीचा छोटासा पार्ट आपल्याला दिसणार आहे 1 गिगाहर्ट्झ, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर आपल्याला एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सीचा देखील छोटा पार्ट आपल्याला दिसून येतात. मग यात बँड कुठे येतात तर बँड जे काही येतात ना ते या ठिकाणी येतात. हे बँड आपल्याला मोस्टली जर आपण पाहिलं तर हा जो काही आपला सुपर हाय फ्रिक्वेन्सीचा रिजन दिसतो ना त्याच्यामध्ये बँड येतात. फ्रिक्वेन्सीच्या आधारे नेक्स्ट स्लाइडला जर आपण गेलो तर हे बँड 1 गिगाहर्ट्झ ते 13 गिगाहर्ट्झ या दरम्यान त्यांचं क्लासिफिकेशन दिसून येतं. म्हणजे जर आपल्याला विचारलं की जे काही मायक्रोवेव्ह मधील जो काही बँड कन्सेप्ट आहे तो कुठल्या रेंज मध्ये येतो तर 3 गिगाहर्ट्झ ते 13 गिगाहर्ट्झ या ठिकाणी येतो. आणि याच कन्सेप्टचा वापर, याच स्पेक्ट्रमचा वापर, याच फ्रिक्वेन्सी असणाऱ्या मायक्रोवेव्हचा वापर हा आपण सॅटेलाइट ट्रान्समिशन मध्ये करत असतो किंवा मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन मध्ये करत असतो. आता आपण त्याच पद्धतीने पाहूया की हे मायक्रोवेव्ह अँटिनाज काय आहेत, कशा पद्धतीने ते ट्रान्समिट केले जातात किंवा कशा पद्धतीने ते रिसीव्ह केले जातात. आपण या ठिकाणी आपला विषय जो काही व्हिडिओचा जो काही आहे की संदेशवहन तंत्रज्ञानामध्ये जे काही बँड वापरले जातात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स मध्ये कुठे येतात. मी तो पॉइंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की जनरलाइज जे काही मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीच्या आधारे क्लासिफाय केले जातात साधारणपणे 1 गिगाहर्ट्झ ते 300 गिगाहर्ट्झ या दरम्यान आपण त्यांना मायक्रोवेव्ह असं म्हटलं जातं. आणि यातील 1 गिगाहर्ट्झ पासून ते 13 गिगाहर्ट्झ या दरम्यान हे आपल्याला बँड दिसून येतात. आणि मोस्टली हे बँड ज्या आपल्याला हेडलाईन खाली येतात त्याला आपण सुपर हाय फ्रिक्वेन्सी देखील म्हटलं जातं. याच ठिकाणी आपण मेन्शन्स केलंय की सुपर हाय फ्रिक्वेन्सी या ठिकाणी बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला सुपर हाय फ्रिक्वेन्सी मध्ये हे जे काही रेंज आपल्याला दिसून येते त्या रेंजचा वापर आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन साठी करत असतो. म्हणजे बँड हा कन्सेप्ट बारकाईने जर आपण पाहिला तर 1 गिगाहर्ट्झ ते आपल्याला 13 गिगाहर्ट्झ या दरम्यान येतो. आणि या ठिकाणी इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन नुसार जे काही फ्रिक्वेन्सीचे आपल्या स्पेक्ट्रम दिसून येतात ते आहेत एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सीच्या अलीकडे असणारा जो काही आहे ज्याला आपण स्पेशल हाय फ्रिक्वेन्सी आणि त्याच्याही अलीकडे जो काही आहे ज्याला आपण अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं, या तिन्ही स्पेक्ट्रमचा वापर हा मायक्रोवेव्ह सॅटेलाइट कम्युनिकेशन साठी जरूर केला जातो. याही ठिकाणी जर पाहिलं तर सॅटेलाइट कम्युनिकेशन दिसतंय, परंतु ही जी काही सुपर हाय फ्रिक्वेन्सी जी काही आहे तर या सुपर हाय फ्रिक्वेन्सीज मध्ये आपल्याला हे बँड दिसून येतात. आपण बारकाईने पाहूया हे बँड कुठे आहेत. तर आपण लक्ष कुठे आहे तर आपलं लक्ष हे या ठिकाणी असलं पाहिजे. कारण 3 गिगाहर्ट्झ ते 13 गिगाहर्ट्झ म्हणजे साधारणपणे 1 गिगाहर्ट्झ जर घेतलं तर यापासून आपल्याला हा एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी दिसून येतो. आणि बारकाईने जर पाहिलं तर आपण याला काय म्हटलेलं आहे तर साधारणपणे 0.1 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटरची रेंज ही आपल्या मायक्रोवेव्ह साठी येत आहे. आता या सुपर हाय फ्रिक्वेन्सीचं डिव्हिजन जर केलं तर 1 to 2 गिगाहर्ट्झ याला एल बँड असं म्हटलं जातं. 2 to 4 साठी एस बँड आहे, 4 to 8 साठी सी बँड आहे, 8 to 12 साठी एक्स बँड आहे, एयू बँड हा 12 to 18 साठी आहे,
के बँड हा पाहिला तर 18 to 26 साठीच आहे आणि 26 पासून 40 पर्यंत जर पाहिला तर त्या ठिकाणी के बँड येतो. नंतर आपण क्यू बँड पाहिलेला आहे, व्ही बँड पाहिलेला आहे, एफ बँड पाहिलेला आहे, इव्हन आपण डी बँड पाहिलेला आहे. परंतु ऍप्लिकेशनच्या दृष्टीनं आतापर्यंत संपूर्ण जगामध्ये सध्या तरी के ए बँड पर्यंत आपल्याला सॅटेलाइट, ट्रान्सपॉन्डर आणि ट्रान्समीटर आपल्याला कम्पॅटेबल दिसून येतात. या ठिकाणी आपण एक जर शब्द जर घेतला ना, हा एक जर्मन भाषेतला शब्द आहे ज्याला आपण कुर्ज असं म्हटलं जातं. कुर्ज या शब्दाचा इंग्लिश मधला मिनिंग जो काही आहे शॉर्ट, आणि क्रूजच्या खाली यालाच आपण जर्मन भाषेमध्ये कुर्ज अंटेन असं म्हटलं जातं आणि म्हणून याला आपण केयू बँड दिसून येतो. आपल्या घरामध्ये जे काही डिश टीव्ही दिसून येतात ना, त्या डिश टीव्हीचे जे काही अँटिने आहेत ना, ते आपल्याला या केयू बँडच्या अंतर्गत दिसून येतात. हा पॉइंट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी काही विड्थ तुम्हाला दिसते आणि याची जी काही विड्थ दिसते ना तुम्हाला, ही वाढत वाढत जाताना दिसून येते. म्हणजे कुठल्या बँड मध्ये सर्वात जास्त बँड विड्थ अधिक आहे, तर आपलं उत्तर या ठिकाणी के बँड असेल किंवा ज्या पद्धतीने आपलं कंपॅरिझन विचारलं असेल त्या पद्धतीने आपल्याला ही बँड विड्थ दिसून येते, जेणेकरून अधिक माहिती, अधिक चॅनल आपण ट्रान्समिट करू शकतो, आपण रिसिव्ह करू शकतो. एक मुद्दाम आपल्याला समजण्यासाठी मी सी बँडचे अँटिने दिलेले आहेत. आता सी बँडचे अँटिने जर पाहिले आणि आपल्या घरावरील जर आपण केयू बँडचे अँटिने जर पाहिले तर आपल्याला हा फरक लगेच दिसून येतो. तर साधारणपणे अगदी एक 20 वर्षापूर्वी या ठिकाणी या पद्धतीचे आपल्याला सी बँडचे अँटिने दिसून येत होते की ज्या ठिकाणी जे काही ट्रान्समिशन करण्यासाठी जी काही लोअर पॉवर त्यांची रिक्वायरमेंट होती, त्याचबरोबर त्यांना वाईड जिओग्राफिक एरिया हा कव्हर केला जात होता एक 15 ते 20 वर्षापूर्वी. आणि कम्पॅरेटिव्हली याचा फायदा जर पाहिला ना, जरी पाऊस जरी असेल तरी याचे सिग्नल्स आपल्याला डिस्टॉर्ट होताना दिसत नाही किंवा त्यांची स्ट्रेंथ कमी होताना दिसत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला लार्जर डायमीटर असणारे अँटिने लागतात. तीच गोष्ट जर आपण जर पाहिली, हा जो काही एल बँड आहे किंवा त्यावर आधारित जे काही ट्रान्समिटर केलं जातं, एल बँडची आपण फ्रिक्वेन्सी जर पाहिली असेल तर तुमच्या लक्षात आले असेल 1 GHz ते 2 GHz पर्यंत येतं. मोस्टली याचा अप्लाय कुठे केला जातो, ऍप्लिकेशन केलं जातं जे काही मोबाईल ऍप्लिकेशन्स आहे, म्हणजे मेरीटाईम्स असेल, एरोनॉटिकल कम्युनिकेशन असेल, त्यामध्ये आपल्याला एल बँडचा हा उपयोग केला जातो. नंतर आपण जो काही मी तुम्हाला नेक्स्ट बँड जो काही सांगितलेला आहे एक्स बँड, तर यामध्ये साधारणपणे आपल्याला बँडविड्थ सर्वात अधिक दिसून येते. बँडविड्थ अधिक आहे आणि जे काही प्रॉब्लेम्स 10 GHz पुढे जो काही येतो म्हणजे मायक्रोवेव्हच्या संदर्भात, तर ते रेन फीडिंग हा प्रॉब्लेम होतो. जर पाऊस जर जास्त असेल तर आपल्याला ज्या पद्धतीनं डाऊन लिंक किंवा अप लिंक फ्रिक्वेन्सी पाहिजे ती मिळत नाही. म्हणून एक्स बँड हा त्या ठिकाणी प्रिफर केला जातो. हे रेन फीडिंग कुठल्या बँडची समस्या आहे तर साधारणपणे क्यू बँड, के बँड आणि के बँड ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे या बँडचा हा प्रॉब्लेम होतो. त्याला एक उत्तर म्हणून आजही बहुतेक सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये एक्स बँडचा हा वापर केला जातो, कारण रेन फीडिंग किंवा या ठिकाणी इंटरफरन्स जी काही समस्या आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. महत्वाचं म्हणजे या पद्धतीने जे काही सिग्नल आपल्याला रिसीव्ह होतात त्यामध्ये कुठलेही आपल्याला लॉस दिसून येत नाही. म्हणून हाय डेटा पाठवण्यासाठी आणि लो डाटा रिसीव्ह करण्यासाठी हा बँड अधिक प्रमाणात आजही प्रिफर केला जातो. दुसरी एक गोष्ट एक्स बँडच्या विषयी जे काही मी तुम्हाला सांगितलं की सी बँड जो काही वापरला जातो त्यामध्ये रेन फीडिंग समस्या खूप कमी आहे, परंतु हाय फ्रिक्वेन्सी जेवढे बँड वापरले जातात त्या ठिकाणी रेन फीडिंगची समस्या असतात. म्हणजे जर पाऊस जर पडला, जास्त धुकं जर असेल ना, तर त्या ठिकाणी जो काही स्पेक्ट्रमद्वारे जी काही फ्रिक्वेन्सीद्वारे डाटा ट्रान्समिट केला जातो तो डाटा हा थोडासा फेड होतो. ही संकल्पना आपण या ठिकाणी मेन्शन केली आहे. परंतु या ठिकाणी या दोघांच्या मध्ये जो काही असणारा जो काही एक्स बँड वापरला जातो ना टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये, साधारणपणे एक्स बँडचा वापर हा आपण मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट जे काही आहे, मॉनिटरिंग सॅटेलाइट्स आहे, वेदर कंडिशनचे सॅटेलाइट आहे, त्यांच्यासाठी याचा डेफिनेटली मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अजून एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया की भारतामध्ये जी काही इन्सॅट आपण प्रणाली साधारणपणे स्टार्ट केली होती आपल्या ओन याच्यातली, तर या इन्सॅट प्रणालीचे आपल्याला जे काही 2 सिरीजचे जे काही उपग्रह दिसून येतात ना, त्यामध्ये मोस्टली आपण
एक्सटेंडेड सी बँड हा आपण म्हणूया की स्पेक्ट्रमचा वापर केला होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये सीसॅट कम्युनिकेशन्स मध्ये देखील आपण एक्सटेंडेड सी बँडचा वापर हा डेटा ट्रान्समिट करण्यासाठी करतो, त्याचबरोबर डेटा रिसिव्ह करण्यासाठी देखील करत असतो. नेक्स्ट पॉइंट आपण जर पाहिला या ठिकाणी, ही बेस्ट एक्झाम्पल, आता काळामध्ये आपल्या घरावर जे काही आपल्याला टीव्ही आणि त्यांचे अँटिनी जे काही दिसून येतात ना, ते आपल्याला केयू बँडचे दिसून येतात. केयू बँड म्हणजे कम्पॅरेटिव्हली सी बँड पेक्षा, कम्पॅरेटिव्हली एक्स बँड पेक्षा, कम्पॅरेटिव्हली आपल्याला एल बँड पेक्षा याच्या ठिकाणी आपल्याला त्याचा डायमीटर हा कमी दिसून येतो. तर या केयू बँडचा सर्वात महत्वाचा फायदा काय की यातून जी काही आपण हाय ट्रान्समिशन पॉवर पाठवली जाते, सिग्नल्स ट्रान्समिट केले जातात एका स्मॉल जिओग्राफिकल एरियामध्ये, आणि आपल्या ग्राउंड स्टेशनला जे काही इन्स्टॉलेशन खर्च लागतो तो आपल्याला कम्पॅरेटिव्हली कमी लागतो. तीच गोष्ट आहे के बँडची. के बँड हा केयू बँड पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा, त्यामुळे देखील आपल्याला हायर ट्रान्समिशन पॉवर याला प्रोव्हाइड केली जाते, आणि यातून ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात, जर बारकाईने जर पाहिलं के बँडचे आपल्याला बँडविड्थ सर्वात जास्त दिसून येतो. म्हणजे आज आपण जे काही सक्सेसफुली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग विदाऊट डिले, विदाऊट लॅटेन्सी किंवा जे काही मल्टीमीडिया ऍप्लिकेशन वापरू शकतो, जे काही आपल्याला 3G 4G आणि इव्हन आपण आता 5G कडे जी काही आपली प्रगती चालू आहे ना, तर त्यासाठी आपले जे काही सॅटेलाइट आहेत, जे काही टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, दे आर इक्विप्ड विथ दी मोर कम्पॅरेटिव्ह फॉर द केयू बँड आणि केयू बँड. म्हणजे ज्या सॅटेलाइटवर केयू बँड आणि के बँड असेल, डेफिनेटली त्यांचा उपयोग कुठल्या गोष्टींसाठी केला जातो, तर त्यांचा उपयोग की जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, फास्टर इंटरनेट आहे, किंवा इतर काही जे काही मल्टीमीडिया ऍप्लिकेशन्स आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला कुठलाही टाइम एक्सपेक्ट नाही, त्या ठिकाणी यांचा जरूर वापर केला जातो. हा पॉईंट आपण या ठिकाणी जरूर समजून घेतला असेल, आणि हाच आपल्याला महत्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण जर कंपॅरिझन केलं या बँड मध्ये, तर आपण समराईज करत असताना आपल्याला एक गोष्ट कळाली की सॅटेलाइट कम्युनिकेशन्स मध्ये डाटा ट्रान्सफर करण्यासाठी आपण जो काही स्पेक्ट्रम वापरतो, त्या स्पेक्ट्रम मधील मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रमचा वापर केला जातो, आणि मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रम्स हा सॅटेलाइट मधील ट्रान्सपॉन्डरद्वारे रिसिव्ह केला जातो, आणि त्याच पद्धतीनं तो परत डाऊन लिंक केला जातो. आणि या मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रम्स मधील साधारणपणे 1 गिगाहर्ट्झ ते 13 गिगाहर्ट्झ हा जो काही रेंज आहे, त्यामध्ये आपल्याला हे जे काही आहे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक जे काही इंजिनियर्स इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी 1 to 30 बँडचा आपल्याला क्लासिफिकेशन करताना दिसून येतं. त्यातून जसजसं आपण फ्रिक्वेन्सी जसजशी वाढत जाते, एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल, जसजसं फ्रिक्वेन्सी वाढत जाते तसतसं जो काही डेटाचा ट्रान्सपोर्ट आहे, ज्याला आपण थ्रूपुट म्हटलं जातं, तो वाढत जातो. जशी आपली फ्रिक्वेन्सी वाढत जाते तसतसा हा फ्रिक्वेन्सी साठीचा जो स्पेक्ट्रम बँड आहे तो वाढत जातो. जसं याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते तसतसं रेन फिडिंग समस्या असते. म्हणून कम्पॅरेटिव्हली आजही सी बँड, एक्स बँड हे काही सॅटेलाइट मध्ये प्रिफर केले जातात. मेट्रोलॉजिकल ऍप्लिकेशन्स मध्ये एक्स बँडचा वापर केला जातो, कारण कम्पॅरेटिव्हली याची फ्रिक्वेन्सी कमी आहे केयू बँड किंवा के पेक्षा. परंतु केयू बँड आणि के चा वापर आपण जो काही केला जातो व्हीसॅट टेक्नॉलॉजी मध्ये, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये याचा वापर केला जातो. फक्त फरक काय आहे, तर फरक जर पाहिला तर आपल्याला यांच्या अँटिनाची साईज मोठी दिसून येते, आणि जसं फ्रिक्वेन्सी वाढते तशी आपल्याला अँटिनाची साईज दिसून येते. परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जर याचे जर आपल्याला ऍप्लिकेशन जर विचारले, तर ऍटलिस्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ही रेंज जवळ पाठ करून ठेवा. 1 to 2 आहे, 2 to 4 आहे, 4 to 8 आहे, 8 to 12 आहे, 12 to आपण या ठिकाणी 18 पाहिलेली आहे केयू बँड साठी, आणि 18 to 26 दिवसांनी जसं आपली बँड आहे ही फ्रिक्वेन्सी वाढत जाते तसतसे आपल्याला बँड विड्थ देखील दिसून येते. परंतु उपयोग जर पाहिला तर आपल्याला यातील उपयोग जर पाहिला, आपण पाहिला एक्स बँडचा उपयोग कुठे पाहिलेला आहे की अर्थ एक्सप्लोरेशन साठी केला जातो. मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट साठी ज्या सॅटेलाइटवर एक्स बँड कम्पॅटिबिलिटी असेल तर मेट्रोलॉजिकल अर्थ स्टेशन साठी याचा वापर केला जाणार आहे. ज्या बँडवर केयू किंवा के बँड असेल तर मोस्टली त्याचा वापर जे काही फिक्स सॅटेलाइट सर्व्हिस आहे, त्याचबरोबर ब्रॉडकास्ट सॅटेलाइट सर्व्हिस आहे, टीव्ही म्हणा, टेलिकम्युनिकेशन म्हणा, या पद्धतीने याचा वापर केला जाणार आहे, किंवा आपण ज्याला फिक्स सॅटेलाइट सर्व्हिस असं म्हटलं जातं या ठिकाणी. आणि जो काही एल बँड आहे त्याचा मोबाईल ऍप्लिकेशन्स म्हणजे जे काही मोबाईल सॅटेलाइट सर्व्हिसेस आहे, एरोनॉटिकल असेल, मेरीटाईम्स असेल, या पद्धतीने याचा वापर केला जाईल. सी बँड
हा इन्सॅट प्रणालीचा एक आत्मा होता. मोस्टली फिक्स सॅटेलाइट सर्व्हिस मध्ये याचा वापर केला जात होता. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस आपण अवकाश तंत्रज्ञान त्याचबरोबर ज्यावेळेस माहिती आणि संगणक तंत्रज्ञान या चॅप्टरचा अभ्यास करत असतो, त्यावेळेस नेहमी आपण कुठलाही सॅटेलाइट लॉन्च केल्यानंतर या ठिकाणी सांगितलं जातं की एक्स बँड आहे, यावर सी बँड आहे किंवा क्यू बँड आहे. तर तो काय आहे हा समजणं या मागील उद्देश होता, जेणेकरून आपल्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयामागील कन्सेप्च्युअल सोपी होण्यास अधिक मोठ्या प्रमाणात मदत होईल असं मला वाटतं. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride motivator.